आरोग्य विभागात वाहन घोटाळा करण्यात आलाय। कागदावर वाहन दाखवून तब्बल 11 कोटींचा घोटाळा झालाय। झी 24 तासनं पंचनामा या खास कार्यक्रमातून आरोग्य विभागातील हा घोटाळा उघड केला आणि त्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली आहे। तथ्य पाहून भूमिका घेणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात लवकरच बैठक घेऊन कारवाई केली जाणार असल्याचंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जे वाहन वापरण्यात आली होती त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय। झी 24 तासने हे प्रकरण उचलून बाहेर काढले। काय नेमकं झी 24 तासाची या घटनेची दखल मंत्री महोदयांनी घेतलेली आहे। मंत्री महोदयांनी आज त्यांच्याशी सुद्धा बोललेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये ते बैठक आयोजित करून कडक कारवाई करण्याची सूचना सुद्धा देतील। आरोग्य खात्यामध्ये गेल्या 5 वर्षात सगळ्यात मोठे घोटाळे झाले। मग आरोग्य मंत्री कालचे असोत किंवा आजचे असोत एवढंच मी सांगेन, आरोग्य मंत्री हा 11 कोटीचा तर काहीच नाही। 1 महिन्यापूर्वी 370 कोटीचा घोटाळा समोर आला। ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, औषध खरेदी घोटाळा आहे, अशी अनेक प्रकरणं आहेत। पण त्यानंतर आरोग्य खात्यातल्या बदल्या आणि बढत्यातला घोटाळा आहे। तानाजी सावंत यांच्यावरती थेट आरोप झालेले आहेत पुराव्यांसह। काय करतात मुख्यमंत्री किंवा सरकार? ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे।